रायगडनंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजितदादांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। पुणे चित्रपटाच्या वादाबद्दल फडणवीस का बोलत नाही, संजय राऊतांचा सवाल। तर संजय राऊतांच्या मनातला जातीवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। आयएस महिला अधिकाऱ्यांशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता। लेखक अनिल थत्ते यांनाही महाजन यांच्याकडून नोटीस। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचं पॅनल एकत्र। भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलला काँग्रेसचा दिलीप मानेंचा पाठिंबा, तर भाजपचे सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई करायचा भार लादण्याचा प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लाल परीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। कोकणातील उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात। सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। हजारोंच्या संख्येने मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे। टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार। रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशनकडून स्पष्ट।